नमस्कार विद्यार्थी मित्र, शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मी प्राध्यापक के स्वागत करतो. आज आपण जे काही शिकणार आहोत तो खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आज आपण क्रॅमर्स रूल वापरून एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची हे पाहणार आहोत. आता कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये एक सामायिक समीकरण आपण एलिमिनेशन मेथड किंवा आलेख पद्धतीने कशी सोडवायची हे शिकलेलो आहोत. त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलेलंच आहे. आता आपण क्रॅमर्स रूल वापरून सुद्धा एक सामायिक समीकरण कशी सोडवायची हे पाहणार आहोत. आता क्रॅमर्स रूल शिकण्यापूर्वी आपण त्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत. निश्चयक म्हणजे त्याला आपण डिटर्मिनंट म्हणू शकतो. निश्चयक म्हणजे तो रिप्रेझेंट कसा होतो मॅथमॅटिकली ते मी तुम्हाला सांगणार आहे. निश्चयक आपणास दोन व्हर्टिकल लाईन मध्ये रिप्रेझेंट करतो. यामध्ये बघा ए बी सी डी. आता ह्या निश्चयकामध्ये ए बी आणि सी डी ह्या आडव्या ओळी आहेत. म्हणजेच ह्या आडव्या ओळी आहेत ह्या निश्चयकामध्ये. तसेच ए सी बी डी हे काय आहेत? ह्या निश्चयकामध्ये स्तंभ आहेत. ए सी आणि बी डी हे स्तंभ आहेत. म्हणजेच आडव्या ओळीच म्हणायचं आणि उभ्या ओळींना स्तंभ म्हणायचं. तर हा चार संख्याचा निश्चयक आहे. मग ह्या निश्चयकाची किंमत कशी काढायची? ह्या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी एक पद्धत आहे. ती पद्धत आपण शिकून घेऊया. ए बी सी डी हा एक आपला निश्चयक आहे. याची किंमत कशी काढली जाते हे बघा. तिरकस गुणाकार करायचा. ए डी मायनस बी सी म्हणजेच ह्या निश्चयकाची आपणास किंमत मिळेल. ए डी मायनस बी सी म्हणजे दिलेला निश्चयकावरून आपल्याला त्या निश्चयकाची किंमत कशी काढायची हे बघा. आपला उजवा हात जर आपल्याला कन्फ्युज होत असेल तर उजवा हात ए डी मायनस बी सी उजव्या हाताने आपण लिहितो ना, त्यामुळे धरायचं ए डी मायनस बी सी. ह्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपणास ह्या निश्चयकाची किंमत मिळते. आपण उदाहरण घेऊया. म्हणजे समजा एक निश्चयक आहे. उदाहरण हा एक निश्चयक आहे आपल्याला 5 3 7 9. आता ह्या निश्चयक म्हणजे चार संख्याचा हा पण निश्चयक आहे. तर हा निश्चयक ह्या बरोबर कंपॅरिझन करा. मी काय सांगितलं तुम्हाला? पहिल्यांदा असा गुणाकार करायचा. म्हणजेच 5 × 9 म्हणजे 9 × 5 = 45. नंतर 7 × 3 = 21 मायनस 21 इज इक्वल टू 5 मधून 1 गेले खाली राहिले 4 आणि 4 मधून 2 गेले खाली राहिले 2. आपल्याला ह्या निश्चयकाची किंमत मिळालेली आहे 24. ती किंमत कशी काढायची? 5 × 9 म्हणजे 5 × 9 वजा 7 × 3 म्हणजे हे एक निश्चयकाची किंमत झाली. म्हणजे दिलेल्या निश्चयकाची किंमत अशी काढली जाते. यामध्ये ए बी सी डी हे 4 नंबर आहेत. म्हणजे हा
4 क्रमांकाचा निश्चयक आहे. आता आपण हा जो निश्चयक आहे, हा निश्चयकाची किंमत कशी काढायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे त्यासाठी स्टँडर्ड फॉर्म आहे, AD मायनस BC. आता आपण बघा अजून एक निश्चयक घेऊन बघूया आणि त्यासाठी त्याची किंमत काढून बघूया. आता पुढील उदाहरण असेल -8, -3, 2, 4. आता हे निश्चयक आहे. आता ह्या निश्चयकाची आपल्याला किंमत कशी काढता येईल हे बघा. कंपॅरिझन करायचं. तुम्हाला काय सांगितले, प्रथमतः आपला उजवा हात -8 इंटू 4, -8 इंटू 4 ही एक आपली किंमत झाली. -2 इंटू -3, 2 इंटू -3 म्हणजे दिलेल्या निश्चयकाची किंमत काढताना क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करायचं आणि त्यामधून असं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करायचं. म्हणजे उजव्या हाताशी क्रॉस मध्ये ज्या संख्या येतात मायनस डाव्या हाताशी ज्या संख्या येतात त्या. आता बघा 8 इंटू 4 -32, -2 इंटू 2. आता हे 2 इंटू 3 आहे. 2 इंटू 3 म्हणजे हे -6 होईल. आता -32 आणि हे मायनस मायनस आता प्लस होणार आहे, +6 होईल. तर -32 मधून +6 गेल्या, +6 ऍड केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे तुम्ही सांगा. आपणास भेटणार आहे -26. ही झाली ह्या निश्चयकाची किंमत. म्हणजे दिलेला एखादा निश्चयकाची किंमत कशी काढतात हे यातून आपल्याला शिकता आलं पाहिजे. कारण की हीच कन्सेप्ट आपल्याला डिटर्मिनंट मेथड किंवा निश्चयक मेथड किंवा ह्याच मेथडला क्रॅमर्स रूल वापरून एक सामायिक समीकरण कशी सोडवायची हे आपण शिकणार आहोत. आपण अजून एक डिटर्मिनंट म्हणजे निश्चयकचं उदाहरण घेऊन बघूया. म्हणजे तुम्हाला निश्चयकाची किंमत कशी काढता येईल ही कन्सेप्ट क्लिअर होईल. आपल्याला क्रॅमर्स रूल मध्ये 3 प्रकारचे निश्चयक सॉल्व्ह करायचे, त्यावरून आपल्याला एक सामायिक समीकरणाचं उकल मिळणार आहे. आता हे बघा तिसरं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण, हे उदाहरण असं असणार आहे 2√3 9 2 आणि 3√3. आता बघा तुम्हाला काय सांगितलं होतं मी, उजव्या बाजू म्हणजे ह्याच गुणाकार मायनस ह्या दोन पदाचा गुणाकार. आता ह्या दोन संख्याचा गुणाकार तुम्हाला येतो का बघा, 3 दोन्ही 6 आणि √3 इंटू √3 म्हणजेच √3 इंटू √3 म्हणजेच हे होतं 3. 2 रूट मधील संख्याचा गुणाकार रूटच्या बाहेर एक पर्टिक्युलर संख्या बनते. आता हे बघा 3 दोन्ही 6 आणि हा √3 इंटू √3 हे झालं 18, सायंत्रिक 18 मायनस 9 दोन्ही 18. म्हणजेच आपल्याला दिलेल्या निश्चयकाची किंमत आपल्याला 0 मिळालेली आहे. म्हणजे ही आपल्याला एक प्रोसिजर आहे निश्चयकाची किंवा डिटर्मिनंटची किंमत कशी काढायची. ह्याच पद्धतीचा अवलंब म्हणजे क्रॅमर्स या शास्त्रज्ञानं किंवा गणित तज्ञानं आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी पद्धती दिली आहे. आता ती पद्धती आपण शिकून घेऊया. आता एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी ही निश्चयकची बेसिक कन्सेप्ट उपयोगाला येणार आहे. आता आपण क्रॅमर्स रूल वापरून
एक सामायिक समीकरणे सोडविणे. आता हा एक खूपच महत्वाचा क्वेश्चन आहे. आपण क्रॅमर्स रूल वापरून एक सामायिक समीकरण कशी सोडवायची. आता एक सामायिक समीकरणाचं साधारण म्हणजे स्टँडर्ड फॉर्म हे काय आहे तुम्हाला माहित आहे. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. म्हणजे ही दोन एक सामायिक समीकरण आहेत किंवा दोन चलातील रेषीय समीकरण आहेत. आपल्याला ही सोडवायची. म्हणजे ही सोडवण्यासाठी आपल्याला क्रॅमर्स रूलचा यूज कसा करायचा. एकदम सोपं. मी तुम्हाला सांगतो. यामध्ये ए, बी आणि सी ह्या चलातील वास्तव संख्या आहे आणि ह्या समीकरण 2 मधील सेम a2 b2 c2 या समीकरणातील वास्तव संख्या आहेत. आता आपणास यामध्ये 3 निश्चय काढायचे म्हणजेच 3 डिटर्मिनंट फाइंड करायचे. आता डिटर्मिनंटची किंवा निश्चयकाची किंमत कशी काढायची आपण आता पाहिलेलेच आहे. आता बघा एक डिटर्मिनंट काढून सांगतो तुम्हाला. त्याला बोलायचं कॅपिटल डी. कॅपिटल डी काय असेल आपला a1 अपॉन a2 b1 अपॉन b2 हा असेल तुमचा कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजेच आपल्या ज्या स्थायी किमती आहेत c1 c2 ह्या सोडून आपल्या दोन चलासोबत ज्या किमती आलेल्या आहेत दोन एक सामायिक समीकरणामध्ये त्या किमती इथे घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्या निश्चयकची किंमत आपण कशी काढणार हे बघा. हे झालं आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. a1 b2 मायनस a2 b1 ही झाली या निश्चयकाची किंमत. त्याचबरोबर ह्यामध्ये दुसरा निश्चयक म्हणजे दुसरा डिटर्मिनंट कॅपिटल dx हा काढला जातो. आता कन्फ्यूज होतं की डी मध्ये काय घ्यायचं dx मध्ये काय घ्यायचं. आता ह्या दोन एक सामायिक समीकरणाकडे बघा. आपण कुठल्या चलासाठी निश्चय काढत आहोत x. आता x कुठे आहे x a1x आहे आणि इथे a2x आहे. तर आपणास x च्या जागी c1 c2 ही किंमत पुट करायची. म्हणजेच c1 c2 x च्या जागी पुट करायची आणि सेम b1 b2 y च्या जागी जे काही आपल्याला सहगुणक आहेत चलाचे ते ऍज इट इज ठेवायचे आहेत. म्हणजे ह्या निश्चयकाची किंमत आपण कशी काढणार हे बघा. c1 b2 मायनस c2 b1 ही झाली या dx ह्या निश्चयकाची किंमत. त्याचबरोबर आता dy या निश्चयकाची किंमत काढायची. कन्फ्यूज व्हायचं नाही. आता y या निश्चयकाची किंमत काढायची. म्हणजेच y चे सहगुणक घ्यायचे नाही. त्या ठिकाणी c1 c2 घ्यायचं. म्हणजे a1 a2 c1 c2. म्हणजेच या निश्चयकाची किंमत आपण कशी काढणार a1 c2 मायनस a2 c1. समजलं. म्हणजे निश्चयकाची किंमत कशी काढायची हे तुम्हाला मी अगोदर सांगितले यासाठी बेसिक. आता यावरून हा झाला तुमचा कॅपिटल डी म्हणजे मेन निश्चयक. पुन्हा x या चलनाचा dx हा x या चलनासाठीचा
निश्चयक, हा y या चलनासाठीचा निश्चयक. हे 3 निश्चयक म्हणजे 3 डिटर्मिनंट मिळवल्यानंतर आपणास x या चलाची किंमत काढता येते. त्यासाठी x या चलाची किंमत कशी काढायची हे बघा. x या चलनासाठी काढलेला आपण डिटर्मिनंट dx म्हणजे कोणता, हा डिवायडेड बाय जो आपण दिलेल्या समीकरणावरून काढलेला कॅपिटल D, हा डिटर्मिनंट. म्हणजे x या चलाची किंमत काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. त्याचबरोबर y या चलाची किंमत काढण्यासाठी y या चलासाठी काढलेला आपण डिटर्मिनंट डिवायडेड बाय कॅपिटल D. आता कॅपिटल D म्हणजे हा मेन निश्चयक झाला. म्हणजे हे हा y या चलासाठी काढलेला हा निश्चयक, हा मेन निश्चयक, आणि हा x या चलासाठी काढलेला निश्चयक. म्हणजेच आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. हे बघा, हे आपल्याला दिलेले 2 एकसामायिक समीकरण आहे. प्रथम कॅपिटल D काढण्यासाठी a1 a2 b1 b2 ऍज इट इज ठेवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला मेन निश्चयक म्हणजे कॅपिटल D हा डिटर्मिनंट मिळेल. त्याचबरोबर आता आपल्याला dx म्हणजे dx या चलनासाठी डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. तर आपण x ला ह्या ठिकाणी घ्यायचं नाही, x च्या जागी c1 c2 ठेवायचंय. म्हणजे हे c1 c2 x च्या जागी ठेवायचंय आणि b1 b2 ऍज इट इज ठेवायचंय. समजलं? त्याचबरोबर आता y साठी डिटर्मिनंट फाइंड करायचं असेल तर a1 a2 ऍज इट इज ठेवायचंय आणि y च्या जागी c1 c2 ठेवायचं. म्हणजे ह्या न बदलणाऱ्या संख्या कुठल्या असतात, कारण की ह्या बरोबरच चलन आहे c1 c2. त्याबरोबर कुठलं व्हेरिएबल आहे का तुम्हाला दिसते का, चल आहे का, ह्याला नाही. त्यामुळं x चा डिटर्मिनंट काढताना x च्या जागी c1 c2 ठेवायचं आणि y चा डिटर्मिनंट काढताना y च्या जागी c1 c2 ठेवायचं. म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही. 3 निश्चय कसे फाइंड करायचे, d dx dy, एकदम सोपी मेथड. d dx dy अशा तऱ्हेने 3 निश्चय फाइंड केल्यानंतर आपल्याला क्रॅमर्स बाबांनी काय सांगितलंय, x या चलाची किंमत काढण्यासाठी dx बाय d आणि y या चलाची किंमत काढण्यासाठी dy बाय d ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या 2 एकसामायिक समीकरणाची उकल प्राप्त होईल. आपण उदाहरणावरून अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. फक्त हे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. कन्फ्युजन का होतं, कारण की 3 वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्मिनंट दिसतात. त्यामध्ये आपण प्रथमतः 2 आपल्याला इक्वेशन दिलेले असतात, त्यावरून बघायचं. जे दिलेले आहेत, जे आपल्या विदाउट चलासोबत असलेल्या संख्या समीकरणाच्या उजव्या हाताला लिहायच्यात आणि ज्या बी आपल्या चलासोबत दिलेले सहगुणक आहेत ते सहगुणक ह्या आपल्या कॅपिटल D या निश्चयकामध्ये लिहायचे. त्याचबरोबर आता x या चलासाठी निश्चय काढायचा असेल तर त्याला आपण dx असं नामकरण करूया. dx म्हणजे x या चलासाठी काढायचंय, म्हणजे आपण हे पूर्ण रिमूव्ह करायचंय. ह्या जागी c1 c2 टाकायचंय, c1 c2, आणि y चलाचं b1 b2 ऍज इट इज घ्यायचं. आता निश्चयक y या चलासाठी जेव्हा आपण काढतो तेव्हा हे b1 y1 आहे, b2 y2 हे काढून टाकायचं, हे घ्यायचं नाही. ह्या जागी आपणास c1 c2 लिहायचंय आणि a1 a2 ऍज इट इज घ्यायचं. म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला कसा निश्चय फाइंड करायचा आहे दिलेल्या समीकरणावरून, आणि समीकरणावरून एकदा तुम्हाला निश्चयकामध्ये मांडणी करता आली
की तुम्ही त्या निश्चयकाची किंमत काढू शकता. आणि आलेली निश्चयकाची किंमत चलाची किंमत काढण्यासाठी ह्या दोन सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे. हे सगळं सांगितलंय क्रॅमर्स बाबांनी. म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूल वापरून एक सामायिक समीकरण कशी सोडवायची हे मी नाही सांगत. क्रॅमर्स मेथड किंवा निश्चयक मेथड तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत निश्चयक मेथड आली तरी कन्फ्युज व्हायचं नाही, कारण की क्रॅमर्स मेथडलाच निश्चयक मेथड म्हणतात. आता यावरील आपण उदाहरण बघूया, म्हणजे आपली कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होईल. चला एक उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. महत्वपूर्ण क्वेश्चन आहे. आजच्या लेक्चर मधून तुम्हाला बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिसणार आहे. क्रॅमर्स रूल वापरून किंवा निश्चयक मेथड वापरून, निश्चयक पद्धती वापरून आपण एक सामायिक समीकरण सोडवायचे. आता एक उदाहरण बघूया. हे बघा, दोन समीकरण आहेत. 5x + 3y - 11, 2x + 4y = -10. आता काही करायचं नाही. तुम्हाला जी दोन बेसिक स्टँडर्ड फॉर्म मध्ये एक सामायिक समीकरण म्हणजे रेषीय समीकरण किंवा एक सामायिक समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म काय आपलं, a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. ह्या समीकरणाबरोबर कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन केलं असता तुम्हाला a1 ची किंमत काय मिळणार आहे, 5, a2 ची किंमत काय मिळणार आहे, 2, b1 ची किंमत काय, 3, b2 ची किंमत काय, 4, c1 ची किंमत काय, निगेटिव्ह चिन्हासहित घ्यायची -11, आणि c2 ची किंमत काय, -10. आता हे बघा, आपण दिलेल्या समीकरणावरून अगोदर कॅपिटल डी म्हणजे मेन निश्चय काढून घेऊया. मेन निश्चय काढायचा तुम्हाला कसं सांगितलं मी, a1, a2, b1, b2. म्हणजेच ह्या समीकरणामध्ये 5, 3, 2, 4. आता याची किंमत कशी काढतात, गुणाकार, उजव्या हाताला येणाऱ्या संख्येचा गुणाकार मायनस डाव्या हाताला येणाऱ्या संख्येचा गुणाकार. म्हणजे 5 चोक 20 मायनस 3 दोन्ही 6, म्हणजे मेन जो आपला निश्चयक आहे त्याची किंमत मिळालेली आहे आपल्याला 14. आता यामध्ये काय कन्फ्युजन, फक्त a1 b1 a2 b2 हा निश्चयक आपण घेतलेला, हा झाला मेन आपला कॅपिटल डी. आता x या चलासाठी आपण निश्चय काढून घेऊया. आता तो कसा फाइंड करायचा, हे बघा, x या चलासाठी फाइंड करायचा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण ह्या व्हॅल्यू ठेवायच्या नाहीत, ह्या ठिकाणी c1 c2 ठेवायच्या, c1 c2, आणि y चे सहगुणक b1 b2 ऍज इट इज ठेवायचे. त्याचबरोबर y या चलासाठी डिटर्मिनंट काढायचा असेल तर ह्या ठिकाणी ह्या व्हॅल्यू न ठेवता c1 c2 ठेवायचं. म्हणजेच a1 a2 ऍज इट इज राहील आणि y च्या ठिकाणी c1 c2 आहे. म्हणजे ज्या चलासाठी आपण निश्चयक किंवा डिटर्मिनंट फाइंड करत आहोत त्या ठिकाणी c1 c2 ठेवायचं, त्या व्हॅल्यू न घेता त्या ठिकाणी c1 c2 ठेवायचं. आता ह्या x या चलासाठी काढलेल्या निश्चयकाच्या व्हॅल्यू कंपॅरिझन करा. ह्यामध्ये c1 c2 काय आहे, -10 -11, म्हणजे c1 आहे -11 आणि c2 आहे -10. त्याचबरोबर b1 b2 काय, 3 4 3 4. समजलं. यामध्ये काय, c1 c2 ज्या बी चलाच्या
चलासाठी आपण निश्चय काढतो त्या जागी C1 C2 च्या व्हॅल्यू ठेवायच्यात आणि B1 सेम B1 B2 ॲज इट इज ठेवायचे. आता इथे y या चलासाठी आपण काढतोय म्हणजे 3y 4y न घेता या ठिकाणी -10 आणि -11 म्हणजे C1 C2 च्या व्हॅल्यू ठेवायच्या आणि त्या ठिकाणी C1 C2 च्या व्हॅल्यू ठेवून A1 A2 ॲज इट इज राहणार. म्हणजेच आता A1 A2 काय आपलं 5 2 आणि C1 C2 काय -11 -10. आता ह्या दोन निश्चयकाच्या किमती आपल्याला काढून घ्यायच्या. आपण एक मेन जो निश्चयक आहे या समीकरणाचा तो फाइंड केलेला आहे, त्याची आपल्याला किंमत मिळालेली आहे 14. आता हे दोन निश्चयक आपल्याला फाइंड करायचे म्हणजे या निश्चयकामध्ये तुम्हाला मांड नाही करता आली तर निश्चयकाची किंमत काढणं एकदम सोपं जातं. आता हे बघा आपण सोडवून घेऊया. -11 × 4 -10 × 3 हे असेल ह्या निश्चयकाची किंमत. म्हणजे किती आहे -44 -30 म्हणजेच -44 + 30 म्हणजेच ही किंमत किती येणार आहे तुम्ही सांगा -14. -14 ही या निश्चयकाची x या निश्चयकाची म्हणजे कॅपिटल DX या निश्चयकाची किंमत आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबर आता कॅपिटल DY ह्या निश्चयकाची किंमत काढायची. कशी काढणार आपण 5 × -10 5 × -10 -2 × -11 म्हणजेच -50 -22 -50 + 22 म्हणजेच आता हे मिळालेलं आहे -28. कॅपिटल D DX DY ह्या तीनही निश्चयकाच्या किमती आपण काढून घेतलेल्या आहेत. निश्चयकाच्या किमती काढल्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे आपल्याला समीकरण सोडवायची म्हणजे दिलेल्या समीकरणामधील चलाच्या किमती काढायच्या. दिलेल्या समीकरणावरून चलाच्या किमती आपल्याला ह्या क्रॅमर्स बाबाच्या रूलनुसार काढायच्या. आता क्रॅमर्स बाबानं काय सांगितलंय आपल्याला x ह्या चलाची किंमत काढायची म्हटल्यानंतर dx/d हे सूत्र वापरायचं आणि dy/d हे सूत्र वापरायचं. हे क्रॅमर्स बाबानं सांगितलंय आपल्याला त्याचीच मेथड वापरायची म्हणजे त्यानं जसं सांगितलंय त्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करणं गरजेचं आहे. आता हे बघा आपण dx ह्या निश्चयकाची किंमत फाइंड केलेली आहे ती आलेली आहे -14. त्याचबरोबर कॅपिटल D आपला आलेला आहे 14 म्हणजेच x ह्या चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे -1. तसेच y या चलाची किंमत आपण आता फाइंड करूया. आता y या चलासाठी काढलेला आपण जो निश्चयक आहे किंवा डिटर्मिनंट आहे त्याची किंमत आलेली आहे -28 आणि d जो आपण काढलेला आहे मेन D याची किंमत आलेली आहे 14. ह्यावरून आपल्याला y या चलाची किंमत मिळालेली आहे -2 म्हणजे x, y इज इक्वल टू -1, -2 ही उकल मिळालेली आहे. समीकरण सोडवणं म्हणजेच त्या समीकरणाची उकल प्राप्त करणं. उकल म्हणजे अशी क्रमिक जोडी की ज्या क्रमिक जोडीने समीकरणाचे समाधान होते. आता हे पूर्ण एकदम बेसिक लेवलनं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता एकदा अजून रिपीट करूया आपण म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. हे झाले आपले दोन एक सामायिक समीकरण.
ह्या दोन एक सामायिक समीकरणाला ह्या दोन सामान्य रूप म्हणजे एक सामायिक समीकरणाच्या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन केला असता A1 ची व्हॅल्यू आहे आपल्या इथे 5, A2 ची व्हॅल्यू आहे 2, B1 ची व्हॅल्यू आहे 3, B2 ची व्हॅल्यू आहे 4, C1 ची व्हॅल्यू आहे -11 आणि C2 ची व्हॅल्यू आहे -10. आता हा झाला स्टँडर्ड सामान्य रूप. आता जो आपण कॅपिटल डी फाइंड करणार आहोत, प्रथमतः कॅपिटल डी फाइंड करायचं. कॅपिटल डी फाइंड करण्यासाठी ज्यामध्ये x आणि y ह्या चलाचा समावेश आहे या दोन्ही चलाचे सहगुणक घ्यायचे. म्हणजे 5 2 3y म्हणजेच A1 A2 B1 B2 हे दोन्ही चल घ्यायचे आहेत. म्हणजेच आता ह्या इक्वेशन मध्ये A1 ची किंमत काय 5 घेतली, A2 ची किंमत काय 2, B1 ची किंमत काय 3 आणि B2 ची किंमत काय 4. यावरून हा निश्चयक आपण सोडवून घेतला. त्याबरोबर x या चलासाठी dx फाइंड करून घ्यायचा आहे. dx फाइंड करायचा आहे म्हणजे दिलेल्या इक्वेशनामधील x ह्या चलाचे सहगुणक घ्यायचे नाहीत. त्या ठिकाणी C1 C2 ह्या व्हॅल्यू टाकायच्या. C1 C2 म्हणजे ज्या अशा व्हॅल्यू ज्याच्या बरोबर चल नाही, म्हणजे या स्थिर संख्या म्हणता येईल किंवा स्थिर संख्या आहेत. ज्या संख्या चलाबद्दल सोबत असतात त्या बदलणाऱ्या असतात. ह्या स्थिर संख्या ह्या जागी ठेवायच्यात. म्हणजेच x ह्या चलाची किंमत काढत असताना C1 C2 ह्या जागी ठेवून B1 B2 ॲज इट इज ठेवायचं आहे. त्याचबरोबर y या चलासाठी निश्चय काढत असताना A1 A2 ॲज इट इज ठेवून y चे इथले सहगुणक काय B1 B2 च्या जागी C1 C2 आपणास ठेवायचा आहे. आणि मिळालेल्या तीन निश्चयकावरून आपणास चलन x आणि चलन y यासाठी dx/d आणि dy/d हे सूत्र वापरून आपणास दोन चलाच्या किमती काढायच्या आहेत. म्हणजे दिलेल्या एक सामायिक समीकरणाच्या उकली प्राप्त करायच्या आहेत. समजलं? चला आपण आज इथेच थांबूया. क्रॅमर्स रूल तसेच निश्चयक आपण आज सविस्तरपणे अध्ययन केलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तो शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपवरती जाऊन तुमच्या शंका तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला मॅथ मध्ये इम्प्रूव्ह होत आहे असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अनेक तुमच्या मित्रासोबत किंवा नातेवाईकासोबत कोण जर SSC बोर्ड एक्झामला सामोरे जाणार असेल तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि तुमच्या बरोबरच 0 to Hero या प्रवासामध्ये त्यांना सामील करून घ्या. चला आता आपण थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये क्रॅमर्स रूल वरील उदाहरणाचा सराव आपण करणार आहोत. तर उद्या पण लेक्चरला रेग्युलर या आणि आपण क्रॅमर्स रूल उद्या सविस्तर मध्ये उदाहरण बघूया. चला आता थांबूया. धन्यवाद.